यस सर. मी विकास वाघ. माझा ई विंग मध्ये 4th फ्लोअरला 405 नंबरचा फ्लॅट आहे. माझी मिसेस दीपाली वाघ. मी DST केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये पूर्ण वेस्टर्न इंडिया रिजनचे ऑपरेशन्स हँडल करतो आणि बेसिकली मी एम ब्रॉन अँड ब्रॉट अप इन नाशिक अँड फ्रॉम 2012 आय एम केम टू पुणे फॉर जॉब आणि ऑनवर्ड्स जर्नी स्टार्ट झाली. ज्यावेळेस मी 2014 मध्ये फॅमिली शिफ्ट केली त्यावेळेस पासून मनात विचार चालू होता की आपल्याला फ्लॅट स्वतःचं घर असलं पाहिजे. त्यावेळेस म्हणजे थॉट प्रोसेस चालू होती. त्यानंतर मग आम्ही म्युच्युअली डिसाईड केलं. मुलीचं एज्युकेशन चालू असल्यामुळे थोडासा मध्ये ब्रेक लागला. नाऊ शी इज कम्प्लिटेड शीज PG. सो वी अगेन स्टार्ट द प्रोसेस अँड म्हणजे आतापर्यंत तुमचं पुण्यापासून नाशिक पासून ते पुण्यापर्यंतचा असा प्रवास होतो. हो. ओके. आणि मग तुमचं असं कधी डिसिजन झालं की मला माझं स्वतःचं घर घ्यायचंय? असा विचार केव्हा आला तुमचा? 2019 मध्ये फायनली डिसाईड केलं की नाही आता आपण आपल्या स्वतःच्या घरात या इयर एंड पर्यंत स्वतःच्या घरात आपण शिफ्ट म्हणजे बुक झालं पाहिजे आणि 2020 मध्ये आपण स्वतःच्या घरातच राहायला गेलो पाहिजे. आणि मग तुमचं मोशी लोकेशनलाच का तुम्ही मोस्टली प्रेफरन्स दिला? मोशी माझा नेटिव्ह नाशिक असल्यामुळे ऑल द वे मी कुठेही दुसरीकडे येतो ते इथून गंधर्व पासून हायवे जो आहे मोस्टली माझे युजली आपण कनेक्टिव्हिटी बघतो. माझं कामही MIDCत असतं चाकण वगैरे मध्ये त्यामुळे मला ते पण जवळ होतं. नंतर मोशी नाव इट्स अ न्यू डेव्हलपिंग एरिया इन PCMC. सो की तिथं आता सगळ्या डेव्हलपमेंट्स होतात. स्कूल्स पण चांगली मला अवेलेबल झाल्या मुलांसाठी. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या नेटिव्हला जायला मला इट्स व्हेरी नियर बाय. हायवे इज जस्ट हार्डली 800 मीटर्स फ्रॉम गंधर्व एक्सिलन्सी. सो मी म्हणते की कनेक्टिव्हिटी चांगली आहे तर आपण हे करूया म्हणजे इट्स गुड. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही माझा मित्र टेनंट होता D विंग मध्ये त्यावेळेस मी इथं आलो होतो. त्यावेळेस मी सगळा अँबियन्स बघितला, सराउंडिंग बघितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन व्यवस्थित आहे, प्रशस्त आहे, पार्किंगचा इश्यू नाही आहे. इव्हन दो इट्स ओपन ऑर क्लोज व्हॉट एव्हर पण ह्या गोष्टींचा इश्यू नाही की पार्किंगला जागा नाही आहे किंवा काय असं नाही. इमिजिएट बाहेर निघाल्यानंतर ग्रोसरी शॉप्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आजकाल कनेक्टिव्हिटी इन द सेन्स फक्त ऑटो बस ह्यापेक्षा महत्वाची कारण सगळ्यांकडे पर्सनल व्हेकल्स आहेत. त्यापेक्षा कनेक्टिव्हिटी इन द सेन्स ग्रोसरी शॉप्स असणं गरजेचं आहे. तिथून आपल्याला आपण ऑफिसला जातोय तो नियर बाय पाहिजे कारण ट्रॅफिकची हे नाही. PCMC मध्ये मोशी हा प्लेस आता सध्या असा आहे की तिथं ट्रॅफिक कमी आहे कम्पेअर टू रादर दॅन पिंपरी चिंचवड ह्या एरियापेक्षा किंवा पिंपरी गडोळ. त्यामुळे थोडीशी शांतता आहे. हा एक महत्वाचा प्लस पॉइंट आहे की हायवे पासून म्हणजे मेन रस्त्यापासून जवळ असून पण आतमध्ये आल्यानंतर एक क्वाइटनेस आहे, शांतता आहे. या सगळ्या गोष्टी. मॅडम तुम्हाला काय वाटलं की म्हणजे तुम्ही फ्लॅट बुक करताना तुमच्या काय अपेक्षा होत्या की ज्या तुमच्या गंधर्व एक्सलन्सीने पूर्ण केल्या? बेसिकली असं की मुलांसाठी आपल्याला गार्डन वगैरेची सोय पाहिजे खेळण्यासाठी त्यांना. त्यानंतर मग वॉकिंगसाठी मॉर्निंग वॉकसाठी इथे व्यवस्थित आहे, प्लेस पण आहे ती. त्याच्यानंतर जिम वगैरे पण अवेलेबल आहे आणि मुलांसाठी स्कूल्स पण खूप छान जवळ अवेलेबल आहेत सगळ्या. म्हणजे मोस्टली सगळ्या इंटरनॅशनल स्कूल्स पण आहेत चांगल्या चांगल्या. त्यामुळे मुलांचं पण मग त्या दृष्टीनेही सगळं व्यवस्थित आहे एज्युकेशनचं पुढचं. त्यानंतर ग्रोसरी शॉप्स वगैरे किंवा मग आपल्याला डीमार्ट पाहिजे ते डीमार्टही एकदम नियर बाय आहे अवेलेबल. तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या बेसिक आहेत आपल्या नीड ते सगळं आपल्याला फुलफिल होत आहे. मग त्यामुळे ते एक सॅटिस्फॅक्शन आहे घर बुक करताना. त्यामुळे तुम्ही गंधर्व प्रेफरन्स दिला. हो. ओके. बाकी सर मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता की म्हणजे तुमचं बुकिंग पासून ते टिल डेट पर्यंत? बुकिंग पासून टिल डेट पर्यंत एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण इट्स अ 1 पॉइंट कॉन्टॅक्ट मिस्टर निलेश सानप. सो त्यामुळे 4 ठिकाणी प्रत्येक वेळेस जावं नाही लागलं की इथून यांच्याशी बोलायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं. त्यामुळे कामं खूप पटकन झाले. बुकिंग झाल्यानंतर त्यांनी इन्फॉर्म केलं हा हे येणार आहे किंवा इव्हन दो बँक लोन जरी असेल तर त्यासाठी पण त्यांची हेल्प झाली. त्यांनी पर्सन रेकमेंड केला त्यामुळे तो एक प्रॉम्प्ट रिस्पॉन्स होता त्यांच्याकडून बँकेकडून पण. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यामुळे म्हणजे इन्शॉर्ट तुम्हाला कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळालेलं. तर मग सर तुम्ही पुढे तुमचे रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कल मध्ये कोणाला रेफर करू इच्छिता?
हे ऑलरेडी आम्ही रेकमेंड केलंय. मी इव्हन तो माझे काही मित्र मंत्रामध्ये राहत आहेत. राईट नाव दे आर टेनंट. ऑलरेडी मी त्यांना सांगितलं की इफ यू आर थिंक फॉर बाईंग अ होम, सो डेफिनेटली यू एक्सप्लोर द गंधर्वच न्यू प्रोजेक्ट, वॉट एव्हर द बिल्डिंग्स यू. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू.